श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी नक्की लाईक करा. तर पहा, उद्या आहे शनिवार आणि उद्या आहे पितृपक्षातील सर्वपित्री अमावस्या. सर्व अमावस्यामध्ये सर्वपित्री अमावस्येला एकदम वरचे स्थान दिले जाते, म्हणूनच या अमावस्येला विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी पहा, आपल्याला काही उपाय देखील आपल्या घरामध्ये करायचे आहेत. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांचा शेवटचा दिवस पृथ्वी तलावर असतो, त्यामुळे ते या दिवशी जेवण करून त्यांच्या पुढच्या प्रवासाला निघत असतात. त्यामुळे आपल्याला या अमावस्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करायचे असतात. त्यांचं पहा, या दिवशी दर्पण, त्याचबरोबर पिंडदान आणि श्राद्ध देखील घालायचं असतं. तर इतर दिवशी जर तुम्हाला पितरांची काही सेवा करायला जमली नसेल, तुमच्याकडून काही सेवा झाली नसेल, तर मग तुम्ही ह्या सर्व पितरी अमावस्येला त्यांची सेवा करू शकता. त्याचबरोबर त्यांच्यासाठी काही उपाय देखील करू शकता. अमावस्या हा दिवस असा आहे की या दिवशी आपल्याला आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती बाहेर काढण्यासाठी हा चांगला दिवस आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही करणीबाधा किंवा काही दोष असतील तर ते दोष दूर करण्यासाठी ही अमावस्या जी असते तर ती खूप महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे, ज्यामुळे बघा, तुमच्या घरामध्ये जर हितशत्रू असतील किंवा बाहेरचे शत्रू असतील, तुम्हाला शत्रुबाधा झालेली असेल, पितृदोष असेल, करणीबाधा असेल किंवा कोणतीही बाधा असेल किंवा कोणतेही दोष असतील, ते दूर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. त्याचबरोबर तुमची जी काही इच्छा आहे तर ती अगदी 3 दिवसात पूर्ण होईल इतका हा प्रभावशाली उपाय आहे. त्यामुळे तुमच्याशी मी हा अत्यंत प्रभावशाली उपाय आज शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, उद्या आहे शनी अमावस्या, त्याचबरोबर सर्वपित्री अमावस्या देखील आहे. तर खूप महत्त्व ह्या अमावस्येला प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे या दिवशी पहा, आपल्याला लवकर उठायचं आहे. या दिवशी पहा, लवकर उठल्याच्या नंतर तुम्हाला शनिदेवांचं नामस्मरण करायचं आहे. त्याचबरोबर तुमचे जे पित्र असतील तर त्या पित्रांचं नामस्मरण करायचं आहे आणि श्री हनुमानांचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. आणि पहा, आता अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण कोणती वस्तू टाकायची आहे. तर अंघोळीला जाताना आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत. तर हे काळे तीळ जे असतात तर ते पितृदोष नष्ट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. जर आपल्या कुंडलीमध्ये पहा पितृदोष असेल किंवा इतर दोष आपल्या कुंडलीमध्ये जर लागलेले असतील, म्हणजेच काय तर शनी, राहू, केतू, त्याचबरोबर अत्यंत पितृदोष असेल किंवा मग अजून कोणतेही दोष असतील, करणीबाधा असेल, शत्रुबाधा असेल, असे काही दोष जर आपल्याला लागलेले असतील, आपली कोणतीच इच्छा पूर्ण होत नाही, त्याचबरोबर आपली कोणतेच महत्त्वाचे काम पूर्ण होत नाही, आपण कोणतेही काम करायला गेलो की त्या कामामध्ये नेहमी अडथळे निर्माण होतात आणि ते कामं पूर्ण होत नाही, आपल्या मागे वारंवार संकटे येत असतात. त्यामुळे आपल्याला उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ती काळे तीळ आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये घालायचे आहे. आणि पहा, त्याचबरोबर आपल्याला गंगाजलसुद्धा 1 चम्मचभर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि पहा, हे गंगाजल आहे तर तुमच्या आसपास जर पवित्र नदी असेल तर तिथून तुम्ही आणू शकता. त्याचबरोबर तिथे जर तुमच्या आसपास नदी नसेल तर तुम्ही एखाद्या दुकानातून, म्हणजे जे पूजेचे दुकानं असतात त्यामध्ये तुम्हाला एक छोटी बॉटल मिळून जाईल. 15-20 रुपयापर्यंत तुम्हाला ही बॉटल मिळून जाईल. तर हे तुम्ही 15-20 रुपयामध्ये आणू शकता. तर पहा, तुम्ही ह्या 15 दिवसामध्ये एकदाही पवित्र गंगेमध्ये जर स्नान केलं नसेल, तुम्ही गंगेवरती जाऊन स्नान करा, नदीवरती जाऊन स्नान करा. ते जर नसेल शक्य तर मग तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चम्मचभर गंगाजल नक्की टाका. तर पहा, ह्या पितृपक्षामध्ये स्नानाला आणि दानाला खूप विशेष महत्त्व आहे. जर या दिवशी आपण जर पवित्र गंगेमध्ये जर स्नान केलं तर त्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं आणि आपल्यावरती कितीही प्रखर पितृदोष असू द्या, तो दोष आपला दूर होत असतो. आणि त्याचबरोबर जे आपले पितृ आहेत तर ते पितृ आपल्यावरती प्रसन्न होत असतात. म्हणून आपल्याला आवर्जून 1 चम्मच गंगाजल हे टाकायचं आहे.
आणि जर तुमच्याकडे घरामध्ये पंचामृताच्या सर्व गोष्टी अवेलेबल असतील तर तुम्ही त्यासुद्धा त्या ज्या पाणी आपण अंघोळीला घेणार आहोत तर त्यामध्ये घेऊ शकता. आणि जर तुम्हाला पूर्ण पंचामृत करणं शक्य नसेल, घरामध्ये सकाळी सकाळी एवढ्या गोष्टी करणं शक्य नसतं, तर मग तुम्ही नुसते दही जरी आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये घेतले तरी चालणार आहे. आणि त्याचबरोबर बघा, थोडेसे आपल्याला त्यामध्ये खडे मीठ देखील टाकायचं आहे. आणि खडे मीठ हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. आणि जर आता तुमच्या घरामध्ये जर खडे मीठ नसेलच तर मग तुम्ही छोटं बारीक मीठ असेल ते टाकलं तरी चालेल. आणि ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला अंघोळ करायची आहे. आणि ह्या अंघोळ करताना बघा कशी करायची आहे. पहिला मग भरून घ्यायचा आहे, तो उजव्या खांद्यावरती आपल्याला टाकायचा आहे. दुसरा मग भरून घ्यायचा आहे, तो आपल्याला डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे. तिसरा मग भरून घ्यायचा आहे, तो आपल्याला आपल्या डोक्यावरून टाकायचा आहे. तर पहा, अशाच पद्धतीने अंघोळ करायची असते. अशा पद्धतीने जर आपण अंघोळ नाही केली तर आपल्याला जो काही आपण उपाय करतो तो उपाय अजिबात सक्सेस होत नाही. त्यामुळे अंघोळ करताना ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. कधी आपण काय करतो, डायरेक्ट मग भरून घेतो आणि डायरेक्ट डोक्यावरून टाकतो किंवा मग डायरेक्ट गुडघ्यावरती टाकतो. तर असं न करता आपल्याला जसं सांगितलं आहे त्याप्रमाणेच अंघोळ करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अंघोळ करायची आहे. आणि अंघोळ झाल्याच्या नंतर आणि पहा, तुमची एकदा अंघोळ करून झाली की परत आपण स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने अंघोळ करायची आहे. अंघोळ झाल्याच्या नंतर बघा, आपल्याला एक तांब्या भरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे. हा उपाय जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी जर केला तर तुमच्या कितीही कठीण इच्छा असू द्या, ते इच्छा तुमच्या नक्की पूर्ण होणार. म्हणजे कोणतीही इच्छा असू दे, कुणाची घर घेण्यासाठी इच्छा असते, कुणाची गाडी घेण्यासाठी इच्छा असते, तर कुणाची काही जर एखादं काम सफल होण्याची इच्छा असते. म्हणजे तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा जरी असली तरी ती पूर्ण होण्यास मदत होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. त्यामुळे उद्या हा उपाय करायला अजिबात विसरू नका. आणि पहा, तुमच्यावरती जर काही शत्रुबाधा असेल तर ती सुद्धा दूर होईल. तर पहा, काही शत्रू आपल्या घरामध्येच असतात, आपले हितशत्रूसुद्धा असतात. आणि काही शत्रू तर असे असतात की आपल्यासमोर खूप चांगलं राहतील आणि नंतर त्यांच्या मनामध्ये पहा खूप सारं कपट भरलेलं असतं. म्हणजे त्यांच्या मनामध्ये आपल्या घराविषयी एकदम वाईटच असतं. आपल्या घरामध्ये हमेशा वाईट व्हावं, यांचं कधीच चांगलं होऊ नये असे त्यांच्या मनामध्ये पहा बऱ्याचशा विचार चालू असतात. आणि असे विचार जर त्यांच्या मध्ये आपल्याबद्दल चालू असतील तर आपल्याला ही शत्रुबाधा लागत असते. अशा ह्या शत्रूंचा पूर्णपणे नाश होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, तो सुद्धा दूर होऊन जाईल. त्यामुळे बघा, आपल्याला अशा ह्या वस्तू टाकून आवर्जून अंघोळ करायची आहे. आणि काळे तीळ हे खूप महत्त्वाचे मानले जातात. ह्या पितृपक्षामध्ये पहा, काळे तिळांना अतिशय महत्त्व आहे. पितरांना आपण काळे तीळ जर अर्पण केले तर खूप सारे आपले संकट असतात ते दूर होतात. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. आणि उद्या शनिवार देखील आहे, अमावस्या देखील आहे. त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचाच करायचा आहे. आणि बघा, ह्या पाण्याने आपल्याला सर्वांना अंघोळी करायच्या आहेत. म्हणजे ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकून घरातले लहान मुलं असतील तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने ह्या वस्तू घेऊन टाकून पाण्याने अंघोळ करायची आहे. म्हणजे घराला जर पितृदोष असेल तर पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. पितृदोष आपल्या घराला लागलेला असेल ना तर आपल्या घरामध्ये पहा मुलांची प्रगती होणार नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये व्यवसाय असेल तर व्यवसायाची प्रगती होणार नाही, नोकरी लागणार नाही. असे बऱ्याचशा समस्या, अडचणी आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात. त्यामुळे हा पितृदोष पूर्णपणे नाहीसा करण्यासाठी आपल्याला उद्या ही गोष्ट नक्की करायची आहे. त्यामुळे घरातील प्रत्येकाने ह्या वस्तू घालून अंघोळ करायची आहे. तर बघा, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.